श्री गणेशाय नमः. अध्याय 10. नमो विशुद्धबोध विद्गदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालंडीला. नमो जगदखिल पालना मंगळ मनी निधाना सज्जनवन चंदना आराध्यलिंगा. नमो चतुर्चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्वथा. नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना विशोद्भव भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आती. जी दैविकी उदार वाचा जय उद्देशू दे नाभिकाराचा तै नवरसू शुद्धाब्दीचा ठाऊ लाभे. जी आपुली या स्नेहाची वागेश्वरी जरी मुखे या ते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिट्टी ज्यावरी झळके की हा पद्मा करू माता पारुके तो जीवची परी तुके महेशेशी. एवढे जिये महिमेची करणे ते वाचाबळे वानू मी कवने. का सूर्याची या अंगावटने लागत असे की ते केवूता कल्पतरुवरी फुलवरा. कायसे नि पहुने ऋषीरसागरा कवने वासे कापुरा सुवासू देवो. चंदना ते कायसे नि चर्चावे अमृता ते केवते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुची महिमान आकळीते के असे साधन. हे जाणून मी या नमन निवांत केले तरी प्रज्ञेचे नि आतिलेपणे. श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोती या भिंग देणे तैसे होईल का. साडे बंदर या रचितवनी तैशी स्तुतीची बोलणी. उगी याची माता ठेविली चरणी हेची भले. मग म्हणितले जी स्वामी भली ममत्वे देखील तुम्ही. म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू दाहलो मागा दूत ते म्हणितले यासाठी आगवी या शिराब्दीची करुणी वाटी. उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैशी. ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कौतिके बुजाविला देऊनी भातुके. ध्रुवपदाचे तैशी जे ब्रह्मविद्या राव सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो. ते भगवद्गीता ओवी ये गावो ऐसे केले जे बोलणी याची राणी हिंडता. नायकी जे फळली या अक्षराची वार्ता परी ते वाचची केली कल्पलता. विवेकाची होती देहबुद्धी एकसरी ते आनंद भांडारा केली ओवरी. मन गीतार्थ सागरी जळशयना झाले ऐसे एक देवाचे करणे. ते अपर बोलो केवी मी जाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाही जोजी. आता आपुलेनी कृपा प्रसादे मी या भगवद्गीता ओवी प्रबंधे. पूर्वखंडाने विनोदे वाखानिले प्रथमी अर्जुनाचा विषादू. तुझी बोलीला योग विषदू परी सांख्य बुद्धीशी भेदू दावनिया. तिची केवळ कर्म प्रतिष्ठिले त्याची चतुर्थी ज्ञानीशी प्रगटिले. पंचमी गौवरिले योग तत्व त्याची माझी प्रकट असना लागून स्पष्ट. जीवात्मभाव एकवट होती जेने तैसी जे योग स्थिती आणि योग भ्रष्टाची गती. ते आगवीची उपपत्ती सांगितली षष्टी तयावरी सप्तमी. प्रकृती परिहार उपक्रमी करोनी भजनी जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी. पाठी सप्त प्रश्न विधी बोलोनी प्रयाण समयी सिद्धी. एवं सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी. मग शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके. ते तुला महाभारत ते एके लक्षे जोडे. ते आगवाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. आणि जो अभिप्राय असा ते शती तो एकलाचे नवमी. म्हणून नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया. बेहाला मग मी वाया गर्व का करू. अहो गुळ साखरे माल याचे हे बांधे तरी एकाची रसाचे. परिस्वाद गोडी याचे आन जैसे. एक जाणून या बोलती एक ठाऊ जाणविती. एक जाणो हात जाता हरपती जाती जाणते गुणेशी. हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमाचे. तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. अहो एकाची शाटी तपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली. एकी पाशांनी वाहुनी उतरली समुद्री कटके. एकी आकाशी सूर्या ते धरिले. एकी चुळीची सागरा ते भरिले. तैसे मजमुख या करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. परी हे असो येत असे. राम रावण झुंजणले कैसे. राम रावण जैसे मिनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे. ते नवमी जयाचे ऐसे मी म्हणे. या निवाडास तत्वज्ञ जाणे जया गीतार्थो हाती. एवं नव ही अध्याय पहिले मी या मती सारिके वाखानिले. आता उत्तरखंड उवाइले ग्रंथाचे ऐका. जेत विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जती. ते विदुगदावर सवृत्ती म्हणून पहिल कथा. देशी येचेनी नागरपणे शांतू शृंगारा ते जिन्ने तरी ओवी या होतीलेने साहित्यासी. मूळ ग्रंथीची या संस्कृतावरी मराठी नीट पडता. अभिप्राय मानली या उचिता कवनभूमी हे न चोजवे. जैसे अंगाचेनी सुंदरपणे लेणी या अंगाची होय लेणे. ते अहंकारिले कवने हे निर्वचेना.
तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आईनी चोखटता आईका उठावली या भावारूप करीत असं रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा तैसे देशीयचे लावण्य हिरोने अनिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व तो चराचर परमगुरु चतुर्चित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलले श्रीहरी त्याने अर्जुन आगव्याची मातो अंतकरणे धडवता आहासी आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले तवटाचे नवे भले पुरते आहेत घटी थोडेसे उदक घालीजे ते न गळे तरी वरिता भरीजे ऐसा परसवनी पाहिलासे तो परिसवीजे ऐसेची होत असे औचित यावरी सर्वस सांडीजे मग चोख तरी तोची भांडारी केजे तैसा किरटी तू आता माझे निजधामकी ऐसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे पाहुनी बोलिल्या त्या दरे गिरी देखून सुबरे मेघू जैसा तैसा कृपाळवांचा रावो म्हणणे आई के गा महाभाऊ सांगितलाची अभिप्राव सांगेन पडती पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरीचे पिकाचे जवळजवळ वाढी देखी जे या लागी नुबगी जे वाहू करिता पुढत पुढती पुटे देता जोडे वाणी याची अधिकता म्हणून सोने पंडू स्वतः शोधूची आवडे तैसे येत पारता तुझा आभार नाही सर्वता आम्ही आपुली याची स्वार्था बोलू पडती जैसे बाळका लेवो विजय लेणे तया शृंगारा बाळकाई जाणे परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली देठी तैसे तुझे हित आगवे जाऊ का तुझं फावे तव आमुचे सुख दुनावे ऐसे आहे आता अर्जुना असो हे विकडी मज उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलताना पडे आम्हा येतुलियाची कारणे तेची ते तुझसी बोलणे परे असो हे अंत करणे अवधान दे की तरी ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे लिहून परब्रह्म तुझ खेवासी आले परी किरीटी तू माते नेनसी गा निवृत्ते तरी तो गा जो मी येथे हे ते विश्वची हे येत वेदमुखे झाले मन पवन पांगुळले राती विन मावळले रविशशी जेत आगा उदरीचा गर्भू जैसा न देखे आपुलिये मातेची वैसा मी आगवे या देवा तैसा नेनवे काही आणि जळाची या आणि जळचरा उदकीचे मान मशका नोलांडवेची गगन तेवी महर्षीचे ज्ञान न देखीची माते मी कवन पाके तुला कवनाचा काही झाला या निवृत्ती करिता बोला कल्प केले का जे महर्षी आणि या देवा यर भूत जाता सर्व मी आधी म्हणून पांडवा अवघड जाणता उतरले उदक पर्वत वळगे जरी झाड वाढत मुळी लागे तरी मी या झालेनी जगे जाणीजे माते का गावे वने वटू घेऊसवे जरी तरंगी सागरू साठवे का परमाणू माझे सामावे भुगलू हा तरी मी या झाली या जीवास महर्षी अथवा देवा माते जाणावया हो आवा अवकाश उगा ऐसा ही जरी विपाये सांडून बुडले पाहिये सवेंद्रियासी होये पाठीमोरा जो प्रवर्तला ही वेगी बहुडे देह सांडूनी मागलीकडे महाभूताची या चढे माथयावरी तेत राहूनी ठाई टिके सो प्रकाशे चोखे अजित व माझे देखे आपुलिया डोळा मी आदिसी परू सकळ लोक महेश्वरू ऐसी या माते जो नरू या परी जाणे तो पार्शाना माझी परिसू जैसा रसा आतु सिद्ध रसू तैसा मनुष्य अंति तो अंशू माझाची जाणते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंब येर माणूस पण ते भांबा लौकिक भागू आगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा वरी पडली या निरा न निघी केवी तैसा मनुष्य लोका अतू तो जरी झाला प्रकृती तरी प्रकृती दोषाची मातू नेण्याची की तो आपसयेची सांडीची पापी जैसा जळत चंदनू सर्पी तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जू निघापे तेचे आमुते कैसे जाणे जे ऐसे कल्पी जरी चित्त तुझे तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके म्हणजे वेगळा लिया भूती सारिके होऊन प्रकृती विकुरले आहे ते त्रिजगती आगविये तेत प्रथम जाण बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य मग शमदम दोन्ही सुख दुःख वरते जे जनी अर्जुना भाव माने भावाची माझी भय आणि निर्भयता अहिंसा आणि समता तुष्टी तपत पंडुसुता दानजे गा आगा यश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसती ते म्हणजे पासून होती भूताची या ठाई जैसी भूते आहातेचे नाणे तैसेची हेही वेगळाले माने एक उपजती माझ्या ज्ञानी एक नेनती माते प्रकाश आणि कडवसे ही सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे तव मग असतुसे आणि माझे जाणणे नेणे ते तव भूताची या दैवाचे करणे म्हणून भूतिभावाचे होणे विषम पडे यापुढे माझी या भावी ही जीवसृष्टी आहे आगवी गुंतले असे जाणावे पंडुकुमारा आता ये सृष्टीचे पालक जया अधीन वर्तती लोक ते 11 भाव आणि का सांगेन तुझं तया आगवाची गुणी शुद्ध जे महर्षा माझे प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी आणि काही सांगिततील जे का 14 अतुल मुद्दल स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणू हे ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा
सृष्टीची या व्यापारा लागून या जै लोकांची व्यवस्था न पडे, जै या त्रिभुवनाचे काही न मांडे, तै महाभूतांचे दळ वाढे अचुंबित असे तैची हे झाले. मग ही लोक केले ते अध्यक्ष रचून ठेविले ही जन म्हणून 11 हे राजा. मग एर जग याची या प्रजा एवं विश्व विस्तारो हा माझा ऐसेची जाण पाहे पारंबी बीज ऐकले. मग त्याची विरुड या बुड झाली बुडी कोंब निघाले खांदियाचे. खांदियापासून अनेका फुटली या नाना शाखा. शाखास्तव दिका पल्लव पाने पल्लवी फुल फळ एवं वृक्षत्व झाले सकळ. ते निर्धारिता केवळ बीजाची आगवे तैसे मी एकच पाहिले. मग मी तेची मनाते व्याले तेत सप्तऋषी आणि जाहले चारी बनू ही लोकपाळ केली. लोकपाळी विविध लोक स्त्रजले. लोकापासून निपजले प्रजाजात ऐसे हे विश्व येते. मीच विस्तारलिसे निरुते परिभावाचे निहाते माने जया या लागे सुभद्रापती. हे भाव या माझी या विभूती आणि याची या व्याप्ती व्यापिले जग म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी मी वाचून दुसरी गोटी नाही. ऐसे जाणे जो साचे तयाचे हिरे जाहले नानाचे म्हणून उत्तमाधम भेदाचे सुधू स्वप्न न देखे. मी माझी या विभूती अधिष्ठिली या व्यक्ती हे आगवे योग प्रतिती एकचे मानी म्हणून निशंके येणे महायोगे मज मिंदला मनाचे अंगे येत संशय करणे न लगे. तो त्रिशुद्धी झाला का जे ऐसे किरटी माते भजे जो अभेदा देटी तयाची ये भजनाचे नाटी सुती मज म्हणून अभेदे जो भक्ती योगो ते शंका नाही नये खंगो करीत आठवला तरी चांगो ते सांगितले षष्टी. तोची अभेदू कैसा हे जाणव्या मानसा साध झाली तरी परी यसा बोली जेल तरी मीची एक सर्व या जगा जन्म पांडवा आणि मजेची पासून आगवा निर्वाह याचा कल्लोळ माळा अनेका जन्मजळीची पैगा आणि तया जळीची आश्रय तरंगा जीवन ही जळ ऐसे आगवाचे ठाई तया जळीची जेवी पाही तैसा मी वाचुने नाही विश्वी ये ऐशी या व्यापका माते मानून जे भजते भलते ते परी साचो कार्य उदिते प्रेम भावे देश काळ वर्तमान आगवे मजसी करून अभिन्न जैसा वायू हो निगगन गगनीची विचरे ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवून माते जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. चित्ते मीची जाहल्ले मियाची प्राणी धाले जीव मरो विसरले बोधाची या भोली. मग तया बोधाचे नि माझे नाचती संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळली या कालवती परस्परे. मग तरंगाचे धवळारे तरंगाची होती तैसी एर येराची ये मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी तेत बोधाची लेणी बोधेची मिरवी जैसी सूर्याती ओवाळले के चंद्र मॅक्षमध्ये दिले ना तरी सरिसेनी पडिले पाडे मिनले दोन्ही ओग तैसे प्रयाग होत सामरस्याचे तरी ओसाण तरत सात्विकाचे. ते संवाद चतुष्पतींचे गणेश झाले तेव्हा तया महासुखाचे निभरे धावनी देहाची या गावाबाहेरे मिया झाले ते उद्गारे लागती गाजो पै गुरु शिष्याचे या एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची या परी त्रिजगती गरजती सैंग जैशी कमळ कळिका जालेपणे हृदयची या मकरंदा ते राखोने ते दे राया रंक पारणे अमोदाचे तैसेची माते विश्वी कथितेनी तोषे कतू विसरत. मग तया विसरा माझी विरत अंगे जीवे ऐसे प्रेमाचे बहुवसपणे नाही राती दिवो जाणणे केले माझे सुख अव्यंगवाने आपण पेयाजीही तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठाईचीच तीही घेतली सेल का जे ते जिया वाटा निघाले गा सोबटा ते सोयी पाहुणे अववाटा स्वर्गापवर्ग म्हणून तीही जे प्रेम धरले तेचे आमुचे देणे उपाय येले परी आम्हा दे यावे हेही केले तीहीची म्हणिपे. आता यावरी येतुले घडे जे त्याची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे लळे या बाळका किरटी गवसनी करोनी स्नेहाची या दिटी जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे ते जो खेळत आवी तो पुढे सोनियाचा करून ठेवी तैसी उपासतीची पदवी पोषित मी जाये जिये पदवीचे पोषके ते माते पावती येता सुखे हे पाळते म्हणजे विषय के आवडे करू पैगा भक्ताचे माझी कोड मज तयाची अनन्य गतीची चाड का जे प्रेमळांचे संकट आमची या घरी पाहे स्वर्ग मोक्ष उपाय इले दोन्ही मार्ग ज्या तयाची ये वाहनी केले आम्ही अंग ही शेकी वेचिले लक्ष्मी येसी परी आपण पे विन जे एक ते तैसेची सुख साजुक सप्रेमाळा लागी देक ठेविले जतन हा ठाईवरी किरटी आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी या बोली जत गोष्टी तैसी या नव्हती का म्हणून मज आत्मयाचा भाऊ जिही जियावला
जिही जियावया केला ठाव एक मी वाचून वाव येरमिनले जिही तया तत्वज्ञ चौकट्टा दिवी पोतासाची सुबट्टा मग मीची होऊन दिवटा पुढा चाले अज्ञानाची ये राती माझी तमाची मिळणी दाटी ते नाशोनी घाली परवती तया करी नित्योदये ऐसे प्रेमळाचे प्रियोत्तमे बोलिले जेत पुरुषोत्तमे तेत अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे हा हो जी अवधारा भला केरू फेडला संसार झालो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू मी जी जन्मले पण आपुले हे आजी मिया डोळा देखिले जीवित हाता चढले आवडतसे आजी आयुष्या उजवण झालीत माझी या दैवात दशा उदयली जे वाक्य कृपा लादली दैविकांनी मुखे आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे म्हणून देखत तसे साचोकारे स्वरूप तुझे तरी होसे गा तू परब्रह्म जे या महाभूता विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा तू परमदैवत तीही देवा तू पुरुष जी 25वा दिव्य तू प्रकृती भावा पहिलीकडील अनादि सिद्ध तू स्वामी जो नाकळी जशी जन्मधर्मी तू हे आम्ही जाणितले आता तू या कालत्रयाशी सूत्री तू जीवकळीची अधिष्ठात्री तू ब्रह्मकटाह धात्री हे कळले पुढे पै आणि काही एकेपरी ये प्रतीतीची येतसे थोरी जे मागे ऐसेची ऋषीश्वरी सांगितले तू ते परी तया सांगितले याचे साचपण हे आता माझे देखत असे अंतकरण जी कृपा केली आपण म्हणून देवा एरवी नारदो अखंड जवळा ये तोही ऐसेची वचनी गाये परी अर्थ न बुजो निठा ये गीत सुखची ऐको जे आंधळ्यांच्या गावी आपण प्रगटले रवी तरी तीही ओतपलीची घ्यावी वाचुनी प्रकाशू कैचा परी देवर्षी अध्यात्म गाता आहाच रागांगेशी जे मधुरता त्याची फावे येर चित्ता नलगेची काही पै असिता देवलाचे निमुखे मी एवं विधा तू ते ऐके परितय बुद्धी विषय विके घारिले होते विषय विषाचा पडिवाडू गोड परमार्थू लागी कडू विषय तो गोडू जीवासी जाहला आणि हे अनेकाचे काय सांगावे राहुळा आपणाची येऊन व्यास देवे तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगे जे परी तो अंधारी चिंतामणी देखील जेवी नवे या बुद्धी उपेक्षिला पाठी दिनोदयी ओळखेला होय म्हणून तैसी व्यासाधिकांची बोलणी ती या मजपाशी चित्ररत्नांची या कहाणी परी उपेक्षिला जात होती या तरणी तुझ बिन कृष्ण ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले तया आगवयाच्या चिंचेची फिटले अनोळखपण जी ज्ञानाचे बीज तयांची बोल माझी हृदय भूमिके पडिले सखोल वरी इये कृपेची जाहली ओल म्हणून संवाद फळीशी उठले अहो नारदाधिका संता त्यांची या उक्तिरूप सरिता मी महोदधी जाहलो अनंत संवाद सुखाचा प्रभू आगवेनी येणे जन्मे जिये पुण्य केली या उत्तमे तयाची न ठक्तीची अंगी कामे सद्गुरु तुवा एरवी वडिलाचे निमुखे मी सदा तुते कानी ऐके परिकृपा न की ज्याची तुवा ऐके तव नेनवेची काही म्हणून भाग्य जैसानुकूळ झाली या केली उद्यम सदा सफळ तैसे श्रुताधित सकळ गुरुकृपा साच जीवन करू झाडे सिंपी जीवेसाठी पाडो नि जन्मी काढी आटी परी फळेसी तैची भेटी तै जै वसंतू अपावे अहो विषुमा जै ओहट पडे तै मधुर ते मधुर आवडे पै रसायन तै गोडे जै आरोग्य देही का इंद्रिय वाचा प्राण या झाली यांचे तै सार्थकपण जै चैतन्य येऊन आपण संचरे माझी तैसे शब्द जातो आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्यासेले ते तैची म्हणून हे आपुले जै सानुकूल श्री गुरु ऐसी ये झाली ये प्रतीतीचे माझे अर्जुन निश्चयाची नाचत सुभोजे देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतीती जे तू देवदानवाची ये मती जोगा नवसे तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपुलिया जाणीवा तो कहीचे हो न हे मदभावा भरवसेने आले येत आपुल्ली वाढपण जैसे आपणची जाणीचे आकाशे कामी येतुल्ली घनवटायसे पृथ्वीची जाणे तैसा आपुली ये सर्व शक्ती तुझ तुझी जाणसी लक्ष्मीपती एरवेदाधिक मती मिरवती वाया हा गामना ते मागा सांडावे पवना ते वावे मवावे आदी शून्य तरुणी जावे केहू ते बाही तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठावके न हे आता तुझे ज्ञान होय तुझची जोगे जी आपण याते तुझची जाणसी आणि का ते सांगवया हे समर्थ होसी तरी आता एक वेळ घामुपुसी आरतीची नडळीचा हे आई केली की भूतभावना त्रिभुवन गजपंचानना सकळ देवता अर्चना जगन्नायका जरी तुझी थोरी पाहता हो
तरी पासी उभे ठाकावया ही योग्य न हो. या स्वच्छता जरी उभे हो तरी आन उपाय नाही. भरले समुद्र सरिता चहूकडे परी ते बापियासी कोरडे. का जय मेघोनी थेंबुटा पडे तै पाणी की तया. तैसे श्री गुरु सर्वत्र अति परी कृष्णा आम्हा तुझी गती. हे असो मज प्रति विभूती सांगे जी तुझी या विभूती आगवी या. परिव्यापी ती शक्ती दिव्या जिया. तिया आपुलिया दावाविया आपण मज जी ही विभूती या समजता लोकात व्यापुनी हासे अनंता. जितिया प्रधाना नामांकिता प्रकटा करी जय जी कैसे मिया तुते जाणावे काय जाणूनी सदा चिंतावे. तरी जरी तुझी मनो आगवे तरी चिंतनची न घडे. म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तुवा उद्देश आता विस्तारवनी तैसे एक वेळ बोले. जया जया भाऊची या ठाई तू ते चिंतिता मज सायासो नाही. तो विवळ करून देई योगो आपुला आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलाविया भूतपती. येत म्हणसी जरी पुढती काय सांगू तरी हा भाव मना झने जायो हो जनार्दना. पै प्रकृताही अमृतपाना नान म्हणवे जेवी. जे काळकोटाचे सहोदर जे मृत्यू भेने प्याले अमर. तरी देहाचे पुरंदर 14 जाती ऐसा कवन एक क्षीराब्दीचा रसू. जयावायांची अमृतपणाचा आवासू तयाचा ही मिठांशू जे पुरे म्हणून नेदी. तया बापळे या ही तुलेवरी गोडी याचे अति थोरी. मग हे तव अवधारी परमामृत साचे जे मंदरा चळू न ढाळीता क्षीरसागरू न ढवळता. अनादि स्वभावता आयते आहे जे द्रवना नव्हे बद्ध. तेत निजती रसगंध जे भरतया ही सिद्ध आठवल्याची फावे. जयाची गोष्टीची ऐकत घेऊ आगवा संसार होय वावो. बळीया नित्यता लागे येऊ आपण पेया. जन्ममृत्यूची भाक हरपोनी जाय निषेक. हात बाहेरी महासुख वाढोची लागे. मग दैवगत्या जरी सेवी जे तरी ते आपणची होऊन टाके जे. ते तुझ देता चित्त माझे म्हणू पुरे म्हणू न शके. तुझे नाम जे आम्हा आवडे वरी भेटी होय आणि जवळीक जोडे. पाठी गोष्टी सांगशी सुरवाडे आनंदाचे नी. आता हे सुख काही सयासारिके काही निर्वचेना मज परितोके. तरी येतुलेनी जाणे जे नेमुखे पुनरुक्त ही हो. हा गा सूर्य काय शेळा अग्नी म्हणून येत आहे वेळा. का नित्य वाहत या गंगा जळा. पारसेपणा असे तुवा सोमुखे जे बोलिले हे आम्ही नादासे रूप देखील. आजी चंदन तरुची फुले तुरुंबिता होमा. तया पार्थाची या बोला सर्वांगे श्रीकृष्ण डोलाला. म्हणे भक्तिज्ञानासे जाहला आगरू हा. ऐसा पती कराची या तोषा अंतू. प्रेमाचा वेग उचंबळ तो सायासे सावरून अनंतो. काय बोले मी पितामहाचा पिता हे आठविता ही नाटवे चित्ता. की म्हणतसे बा पंडुसुता भले केले. अर्जुनाते बा म्हणे येत काही आम्हा विस्मू करावया कारण नाही. अंगे तो लेकरू काही नवीची नंदाचे परिप्रस्तुत ऐसे असो हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे ऐके सांगत असो धनुर्धरा. तरी तू वा पुसलिया विभूती तयाचे अपरापण समुद्रपती. ज्या माझी याची परी माझी यमती आकळती ना. अंगीची या रोमा किती जयाची या तयासी न गणवती. तैसी या माझी या विभूती असंख्य मज एरवी तरी मी कैसा केवडा. म्हणून आपण पया ही नवीची फोडा. या लागी प्रधाना जी या रोडा ती या ऐके जिया जाणत यासाठी आगवी या जाणवतील किरटी. जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. का उद्यान हातात चढीनले तरी अपयशी सापडली फळे फुले. तेवी देखील या जिया देखवले विश्व सकळ. एरवी साचजी गा धनुर्धरा नाही शेवटू माझी या विस्तारा. पै गगना ऐशी अपारा मज माझी लपणे ऐके कुटीलालक मस्तका. धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एकैका भूत मात्राच्या ठाई. आतुलेकडे मीची यांचे अंतकरणी भूताबाहेरी माझीची कौसानी. आधी मी निर्वाणी मध्येही मीची जैसे मेघा या तळीवरी. एक आकाशीची आत बाहेरी आणि आकाशाची झाली अवतारे असणे ही आकाशी पाटी. लया जे वेळी जाती ते वेळेची आकाशाची होऊन ठाती. तेवी आधी स्थितीत गती भूतासी मी ऐसे बहुवसा आणि व्यापक वन. माझे विभूती योगी जाण तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. या हिवरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती. सांगेन म्हणितले तुझ प्रती त्या प्रधाना ऐके. हे बोलवणी तो कृपावंतू म्हणे विष्णू मी आदित्यांतू. रवी मी रश्मिवंतू. सुप्रभा माझी मरुद्गणांच्या वर्गे. मरीची म्हणे मी शारंगी. चंद्रू मी गगनरंगी. तारा माझी वेदा अंत सामवेदू. तो मी म्हणे गोविंदू. देवा माझी मरुदबंधू. महेंद्रू तो मी. इंद्रिया माझी 11 मन ते मी हे जाणावे. भूता माझी स्वभावे. चेतना ते मी.
असे शाही रुद्रा माझा रे शंकर जो मदनारी तो मी येत न धरी भ्रांती काही यक्ष रक्षो गणा आणतो शंभूचा सखा तो सखा जो धनवंतू तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता झाला मग आठाही वसू माझारी पावकू तो मी अवधारी शिखरातली या सर्वोपरी मेरू तो मी जो स्वर्ग सिंहासनासावा व सर्वज्ञ त्या आधीचा ठाव तो पुरोहिता माझी राव बृहस्पती मी त्रिभुवनीची या सेनापती आतस्कंदू तो मी महामती जो हरवीर अग्निसंगती कृतिका अंतु जाहला सकळिका सरोवर असे माझे समुद्र तो मी जळराशी महर्षी अंतु तपोराशी भृगु तो मी असे शाही वाचा माझी नटनाचा सत्याचा ते अक्षर एकमी वैकुंठीचा वेलाळू मने समस्ताही यज्ञांच्या पैकी जप यज्ञ तो मी ये लोकी जो कर्मत्यागी प्रणवादिकी निपजवी जे नाम जप यज्ञ तो परम बांधुश्च न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे स्थावरागिरी अंतु पुण्यपुंज जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मी याचा कल्पद्रुम हन पारिजातू गुन्हेचंदनू ही वाढ विख्यातू तरी या वृक्ष जाता अंतू अश्वत्थो तो मी देव ऋषी अंतू पांडवा नारदू तो मी जाणावा चित्ररथू मी गंधर्वा सकळिका माझी यया अशेषा ही सिद्धा माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्चैश्रवा मी राजभूषण गजा आतू अर्जुनाम्य गा ऐरावतू पयोराशी सुरमती तू अमृतांशू तो मी यया नरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा होऊन सेविती पै आगवे या हाती येरा आत वज्रते मी धनुर्धरा जे शत मकोत्तीर्ण करा आरडोनी असे धेनूमध्ये काम धेनू ते मी म्हणणे विश्व कसे नो जन्मविती या आतमधनो तो मी जाणे सर्पकुळा आता अधिष्ठाता वासुकी गा मी कुंती स्वतः नागा माझी समजता अनंत तो मी अगा यादसा तो जो पश्चिम प्रमदेचा कांतो तो वरून मी हे अनंत सांगत असे आणि पितृगणा समजता माझी आर्यमा जो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलत आहे जगाची शुभाशुभे लिहिती प्राणी यांच्या माणसाचा झाडा घेते मग केली अनुरूप होती भोगनियम जे तया नियमित या माझी यमो जो कर्मसाक्षी धर्म तो मी तया नियमित या माझी यमो जो कर्मसाक्षी धर्म तो मी म्हणे आत्माराम हो रमापती आगा दैत्याची या कुळी प्रल्हाद तो मी नहाळी म्हणून दैत्य भावादी मिळी लिंपेची ना पै कळली तया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू स्वापदा माझी शारदळू तो मी जाण पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहू शके माते पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणी साताही सागरा प्रदक्षिणा कीजे तया वहिली या गती म्हणता आत पवनू तो मी पंडू सुद्धा शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तो मी जेने साकडली या धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करून दुसरे विजयलक्ष्मी एक मोहरे केले ते त्रेती पाठी उभे ठाकून सुवेळी प्रताप लंकेश्वराची शेसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिदली भूता जेने देवांचा मानू वसेला धर्माचा जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्य जोका तो हाती येरू परजितया आतू रामचंद्र मी जानकी कांतो मकर मी पुच्चवंतू जळचरा माझी पै समजताही वगा मध्ये जे भागीरथे आणिता गंगा जणू निगळली मग जंगा फाडून दिली ते त्रिभुवन नाईक सरिता जाणवी मी पंडू सुत्ता जळ प्रवाह समजता माझारी नेने ऐसे वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सगळे न जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्या नव्हती जैसी अवघीची नक्षत्र वेचावी ऐसी चाड उपजैल जय जीवी तै गगनाची बांधावी लोथ जेवी का पृथ्वी तै गगनाची बांधावी लोथ जेवी का पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा तरी भूगोलोची काकी सुचावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते तैसे शाखाचे फुल पळ एकी हेळा बेटाळू म्हणजे सकळ तरी उपडून या मूळ जेवी हाती घेपे तेवी माझी
तेवी माझे विभूती विशेषे जरी जाणू पाहिजे ते अशेषे तरी स्वरूप एक निर्दोषी जाणीये जे माझे एरवी वेगळा लिया विभूती काय एक परिससी किती म्हणून एकी हेळा महामती सर्व मी जाण मी आगवियेची सृष्टी आधी मध्यांती किरटी होत प्रतपटीत तंतु जेवी ऐसी या व्यापका माते जय जाणावे तै विभूती भेदी काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो का जे तुवा पुसली या विभूती म्हणून या ऐक सुपुत्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्मविद्या ते मी आगा बोलतयाची ठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमती काही सरेची ना जो निर्वंचू जाता वाढे ऐक तया उत्प्रेक्षे सळू चढे जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदो अक्षरा माझी विशुद्धू आकारू तो मी पैगा समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी मशका लागोनी ब्रह्मावेरी ग्रासिता तो मी मेरू मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी जो एकार नवा तेही जिरवी जेतीचा तेत जो प्रळय तेजा देत मिठी सगळी या पवना ते गेडी किरटी आकाश जयाची या पोटी सामावले ऐसा अपारू जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लिळू मग पुढती सृष्टीचा मेळू सृजिता तो मी आणि सृजिली या भूता ते मीची धरी सकळा जीवन ही मीची अवधारी शेकी सर्व ते या संहारी तेव्हा मृत्यू ही मीची आता श्रीगणांच्या पैकी माझी विभूती सात आणि किती या ऐक कौतिकी सांगिततील तरी नित्य नवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवधार येसी जे संपत्ती तेही मीची जाणे आणि ते गा मी वाचा जे सुखासनी न्यायाचा आरुडोनी विवेकाचा मार्गी चाले देखलेनी पदार्थे जे आठवणी दे माते ते स्मृती ही येते त्रिशुद्धी मी पैसोहिता अनुयायींनी मेधा ते गा मी ये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी एवम नारी माझारी या सातही शक्ती मी अवधारी ऐसे संसर्गाचे केसरी म्हणता चाहला वेदराशीची या सामा आत बृहत साम जे प्रयत्तमा जे मी मने रमा प्राणेश्वरू गायत्री छंद म्हणजे गायत्र छंद जे म्हणजे ते सकाळा छंदा माझे स्वरूप हे जाणी जे निभ्रांत तोवा मासा आत मार्गशिरू तो मी म्हणे शारंग धरू ऋतू माझी कुरुसुमा कुरु स्वसंतू तो मी चळती या विंदाना माझी जो ते मी विचक्षणा म्हणून चोहटा चोरी परिकवना निवारू न ये आगा अशेषाही तेजेसा आत तेजे ते मी भरवसा विजयो मी कार्योदेशा सकाळ माझी जे चोखाळत जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे सत्वाथिली या अंतू सर्व मी म्हणे अनंतू यादवा माझी श्रीमंतू तोची मी गा जो देवकी वसुदेव वास्तव जाहला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पोतने ते नुघडता बाळपणाची फुली जेणे मी या आदा नवी सृष्टी केली करीगिरी धरुणी उमा निळी महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य पिढिली जेणे मी या जळत गोकुळ राखिले वासुरुवासाठी लाविले विरंची सपिसे प्रथम दशेची पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे महाधंडी अवचटे लीळाची नसेले हे काय किती एक सांगावे तुवाही देखील ऐकिले असे आगावे तरी यादवा माझे जाणावे हेचे स्वरूप माझे आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझे अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकाची या प्रेमभावा विघडू न पडे संन्यासी तुवा होऊन ज्यांनी चोरून नेली माझी भगिनी तरी विकल्पून मृत्यूचे म्हणे मी तू दोन्ही स्वरूप एक मुनी आतव्यास देव तो मी म्हणे यादवराव कवीश्वरा माझी धैर्या ठाव उपोषणाचार्य तो मी अगाध दमित या माझारी आणि वारदंडू तो मी अवधारी जो मुंगी लागुनी ब्रह्मवेरी नियमित पावे पै सारा निर्धारित या धर्मज्ञानाचा पक्ष उद्धरित या सकळ शास्त्रा माझी या नीतिशास्त्र ते मी आगवियाची गुडा माझे मौन ते मी सोहाडा म्हणून न बोलत या पोडा स्रष्टाही ज्ञान होय या आगा ज्ञानी यांची या ठाई ते ज्ञान ते मी पाहि आता असो हे या काही पार न देखो पै पर्जनाची या धारा वरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वीची या तरुणांकुराव होईल ठी पै महोदधीची या तरंगा व्यवस्था धरून नये जे विगा तेवी माझी या विशेष लिंगा तानाही मिती ऐशी या ही 7-5
विभूती सांगितली या तुझा अर्जुना तो हा उद्देश जो गाम म्हणा हाच गमला यरा विभूती विस्तारासी काही येत सर्वथा लेखन नाही म्हणून परिससी तू काही आम्ही सांगू किती या लागी एकी हेळा तुझं दाऊ आता वर्म निज तरी सर्व भूतांकुरे बीज विरुद्ध असे ते मी म्हणून साने थोर न म्हणावे उंच नीच भाव सांडावे एक मीची ऐसे मानावे वस्तू जातात ते तरी यावरी साधन ऐक पा आणि काही खून तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली या ठाईया ते जाण धनंजया विभूती माझी अथवा एकले एक बिंब गगनी परी प्रभा फाके त्रिभुवनी तेवी एकाकी या सकळ जनी आज्ञा पाळीजे तया ती एकले जनी म्हणत तो निर्धन या भाषा नेन काय काम धेनू सवे सर्व स्वहन चालत असे ती ते जेदवा जो मागे ते एकसरीचे प्रसव लागे तेवी विश्व विभवतया अंगे होऊन असते तया ते ओळखावया ह्याची संज्ञा जे जगे नमस्काराची आज्ञा येत ऐसे अति ते जाण प्राज्ञा अवतार माझे आणि सामान्य विशेष हे जाणणे येत महादोष का जे मीची एक अशेष विश्व हे म्हणून तरी आता साधारण आणि सांगू ऐसा कैसेनी का कल्पावा विभागू वाया आपुलीय मती वंगू भेदाचा लावावा एरवी तूप कासया घुसळावे अमृतकार रांधुनी अर्धे करावे हा गाव आयुष्य काय पाटावे उजवे अंग आहे पैसुरी बिंबाशी पोट पाटी पाहता नसेल आपुली दिती तेवी माझ्या स्वरूपी गोटी सामान्य विशेषाची नाही आणि सिनाना ही विभूती मजा अपाराते मफिसील किती म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे आता पै माझे नि एके अंशे हे जग व्यापिले असे यालागी भेदू सांडोनी जरीसे व्यासामे भजे ऐसे विबुधवन वसंते तेने विरक्ताचेनी एकांते बोलिले जे श्रीमंते श्रीकृष्ण देवे ते अर्जुन म्हणे स्वामी येतुले हे राभस्य बोलले तुम्ही जे भेदू एक आणि आम्ही सांडावा एकी हा हो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दवडा का परवते देवी धसाळ म्हणू तेव्हा तू ते तरी अधिका हा बोलू तुझे नामची एक कोणी वेळ जयाची मुखाशी काना मिळे तयाची या हृदयाते सांडून पळे भेदुजी साच तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिदलासे हसतो दके तरी आता भेदू कायसा के देखावा कवने जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियावरही उभारा परिराणेपणे शारंगधरा बोला हे तुम्ही तेत सावियाची पारितोषोनी देवे अर्जुना ते आलिंगेले जिवे मग म्हणे तुवा नो कोपावे आमुचिया बोला तुम्ही आम्ही तुझ भेदाची या वाहनी सांगितली जे विभूतीची कहाणी ते अभेदे काय अंतकरणी मानिली की न म्हणे हेची पहावया लागे नाविक बोलिलो बाहेर रिसवडी या अभंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा ते अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखत तसे विश्व आगवे तुवा भरिले पै राया तो पंडू सुतो ऐसी ये प्रतितीशी जाहला वरितू या संजयाची या बोला निवांतो धृतराष्ट्र राहे की संजय यो दुखवलेने अंत करणे म्हणे तसे नवल नव्हे दैव दवडणे हा जीवे धडसा आहे मी म्हणे तवा आतोही आंधळा परी असो हे तो अर्जुन सो हिताचा वाढवी तसे मानू की याही वरी आता आणू दिवसा उपनला म्हणे हेच्या हृदया अंतली प्रतिती बाहेर अवतारो का डोळ्याप्रती या आरतीची या पाऊली मती उठती झाली मी या हिची दोही डोळा झोंबावी विश्वरूपा सकळा एवढी हाव तो दैवा आगळा म्हणून करी आजी तो कल्पतरूची शाखा म्हणून वांजुळे न लगती देखा जे येईल तयाची या मुका ते साचची करीतसे येरू जो प्ररादाची या बोला विषा ही सकट आपणची जाहला तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी म्हणून विश्वरूप पुसावया लागी पार्थ रिगता होईल कवने भंगी ते सांगेन पुढले प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचिता या भावत दीपिका या दशमोध्याय अध्याय 10 समाप्त.